सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर जाणून घेऊया कसा आहे तुमचा आजचा दिवस. सर्वात पहिले पाहूया मेष रास. हा दिनविशेष वाचून तुम्हाला प्रेरणा आणि सकारात्मकता मिळाली असेल अशी आशा आहे. रागावर नियंत्रण ठेवणे, व्यापारात यशस्वी होणे आणि घरगुती समस्याचा बुद्धिमत्ता व प्रभावाने सामना करणे यामुळे तुमचा दिवस खूपच फलदायी होईल. प्रेम आणि रोमांसमध्ये आनंदी राहून तुमचा मूड चांगला राहील. कामात प्रामाणिक राहण्याने तुमच्या निश्चयाची आणि कौशल्याची नक्कीच दखल घेतली जाईल. तसेच भूतकाळातील कुणीतरी संपर्क साधल्याने तुमचा दिवस अविस्मरणीय बनेल. तुमच्या जोडीदारासमवेत रोमांससाठी आजचा दिवस उत्तम आहे. पुढची रास आहे वृषभ रास. स्वतःला आशावादी ठेवण्यासाठी सकारात्मक विचारांचा सराव करा आणि स्वतःला सतत प्रोत्साहित करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही बदलांसाठी तयार आणि लवचिक राहाल. भीती आणि चिंता टाळून द्वेष आणि वैरभाव सोडून द्या. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी आज सावधगिरी बाळगावी, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. वेळेवर सतर्क राहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. तुम्हाला गरज असताना तुमचा भाऊ तुमचा उत्तम पाठिंबा ठरेल. मतभेदांमुळे खाजगी नातेसंबंधामध्ये तणाव येऊ शकतो. अपेक्षित कौतुक, मान्यता आणि पारितोषिक न मिळाल्याने निराशा येऊ शकते, परंतु संयम बाळगा. वृद्ध जातक आपल्या जुन्या मित्रांशी भेटून रिकामा वेळ घालवू शकतात. बाहेरील हस्तक्षेप तुमच्या नात्यावर दुष्परिणाम करू शकतो, त्यामुळे त्या हस्तक्षेपावर ध्यान देणे गरजेचे आहे. पुढची रास आहे मिथुन रास. तुमच्या आकर्षक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष नक्कीच वेधले जाईल. मात्र दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी मर्यादेबाहेर खर्च करू नका. एखाद्या जुन्या मित्राच्या फोनमुळे सायंकाळी आनंदी स्मररंजनात वेळ जाईल. डेटवर जात असाल तर विवादात्मक विषयावर चर्चा टाळा. आज सुरू केलेले संयुक्त प्रकल्प फायदेशीर ठरतील, परंतु भागीदाराकडून काही विरोध होऊ शकतो. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, परंतु तुमचा संबंध नसलेल्या गोष्टींमध्ये लुडबुड करू नका. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल, त्यामुळे त्याला किंवा तिला समजून घ्या. पुढची रास आहे कर्क रास. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणे टाळावे, कारण धूर आणि प्रखर सूर्यप्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक असू शकतो. आज तुम्ही गरजूला आर्थिक मदत करून आनंद अनुभवू शकता. आनंद देणाऱ्या गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर राहा. तुमच्या उत्कृष्ट वागणुकीमुळे तुमचे प्रियकर किंवा प्रेयसी अस्वस्थ होणार नाहीत. कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला स्वतःसाठी बराच रिकामा वेळ मिळू शकतो, जो तुम्ही खेळ खेळण्यात किंवा जिममध्ये घालवू शकता. वैवाहिक आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात, ज्यांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा. पुढची रास आहे सिंह रास. तुमचा आजार तुमच्या दुःखाचे कारण ठरू शकतो, त्यामुळे लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे वागा, अन्यथा नोकरी गमावण्याची आणि आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचा आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उलफुल होईल. आज अचानक प्राणाराधनाचा योग येऊ शकतो. व्याख्यानामध्ये आणि परिसंवादामध्ये सहभाग घेतल्याने तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ काढा आणि आपले व्यक्तिमत्व जाणून घ्या. रोमॅन्टिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मंदिरं यांचा तुमच्या जोडीदारासोबत आस्वाद घेऊ शकता, ज्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. पुढची रास आहे कन्या रास. हृदयरोग असणाऱ्यांनी तातडीने कॉफी सोडण्याची गरज आहे, कारण कॉफीमुळे हृदयावर अनावश्यक दडपण येऊ शकते. मागील काळात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. कौटुंबिक बंधन आणि कर्तव्य विसरू नका. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू पाहायला मिळेल. कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा आणि भावनिक गुंतागुंत टाळा. परगावी प्रवास आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. लग्नानंतर प्रेम टिकवणे कठीण मानले जाते, परंतु आज तुमच्या बाबतीत ते घडू शकते. पुढची रास आहे तूळ रास. वाद आणि संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. धनाची देवाणघेवाण दिवसभर होईल आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही बचत करण्यात यशस्वी ठराल. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे, त्यामुळे जवळचे मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदाचा काळ घालवा. आजच्या दिवशी तुमच्या प्रेम जीवनात काहीतरी खास घडेल. तुमच्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. वेळ मिळाल्यास आज तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंधात काही समस्या येऊ शकतात, त्यामुळे परिस्थिती अधिक वाईट होण्यापूर्वी संवाद साधून मतभेद दूर करा. पुढची रास आहे वृश्चिक रास. आज तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि काहीतरी निराळे, विशेष असे काही करण्याची इच्छा होईल आणि तुम्ही ते नक्कीच कराल. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत, पण कामाचा ताण कमी असल्याने कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला वचन मागू शकते. आपले काम आणि प्राथमिकता यावर लक्ष केंद्रित करा. व्यक्तिमत्व सुधारणा घडविण्यासाठी आवश्यक बदल करा, ज्यामुळे योग्य जोडीदाराला आकर्षित करता येईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचे महत्त्व लक्षात येईल. पुढची रास आहे धनुरास. शारीरिक वेदना आणि ताणतणाव आज सुटण्याची शक्यता कमी आहे. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही.
तुमच्या बहिणीचा विवाह ठरण्याच्या बातमीमुळे आनंदित व्हाल, पण ती दूर जाणारी या भावनेने दुःखी व्हाल. भविष्याची काळजी न करता या उत्साहाचा आनंद घ्या. तुमचा लव्हमेट तुमच्या गोष्टी समजू शकत नाही असं वाटत असेल तर आज त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि स्पष्टपणे आपले विचार मांडा. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सहज राहा. तुम्हाला एखादी महत्त्वाची टीप मिळू शकते. आज अचूक संवाद हा तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. पुढची रास आहे मकर रास. वाहन चालवताना सुरक्षिततेची जबाबदारी घ्या. सट्टेबाजीमध्ये गुंतवलेला पैसा आज नुकसान करेल, त्यामुळे सट्टेबाजीपासून दूर राहणे चांगले राहील. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची आवश्यकता असेल. प्रेमाच्या आनंदात तुमची स्वप्ने आणि वास्तव्य एकत्रित होतील. महत्त्वाच्या व्यावसायिक करारामध्ये भावनांवर नियंत्रण ठेवा. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. अलीकडच्या काही दिवसांमध्ये ताणानंतर तुमच्या जोडीदारासोबत स्वर्गीय सुखाचा अनुभव घेण्याची शक्यता आहे. पुढची रास आहे कुंभ रास. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वासाने इतरांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसे उधार घेतला होता त्यांना ते परत करावे लागेल. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडणाची आजच सांगता करा. उद्या कदाचित खूप उशीर होईल. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळण्याचा प्रयत्न तुम्ही केल्यास ते तुम्हाला चुकलेले ठरू शकते. आज तुम्ही बालपणी आवडलेल्या कामांमध्ये वेळ घालवू शकता. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा किंवा तुमची जोडीदार असंवेदनशीलपणे वागण्याची शक्यता आहे. पुढची रास आहे मीन रास. विश्रांती घेणे आणि कामात व्यग्र असताना मध्ये मध्ये थोडा आराम करणे महत्त्वाचे आहे. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देईल. हे तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक असू शकते. घरगुती पातळीवर काही अडचणी येऊ शकतात, पण तुमच्या जोडीदारास छोट्या गोष्टींवरून टोकणे टाळावे. कामात तुम्हाला मोठा फायदा होईल. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक थोडा गोंधळ निर्माण करू शकतात. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.